हाय हॅलो नमस्कार. तर मी आज 8 दिवसाच्या मुक्कामानंतर बहिणीच्या घरातून मी माझ्या घरी जाण्यासाठी निघालेली आहे. घरातून लवकर निघाल्यामुळे खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे अर्धा रस्ता क्रॉस झाल्यावर आम्ही इंदापूर येथील देशपांडे वेज या हॉटेलला नाश्त्यासाठी थांबलो. सोलापूर पुणे मार्गावरनं तुम्ही जर प्रवास करत असाल तर हे हॉटेल बेस्ट आहे नाश्त्यासाठी आणि जेवणासाठी. येथील वॉशरूम देखील खूप क्लीन आहेत. मग आम्ही तिघींनी मस्त असा पोटभर नाश्ता केला आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो. घरी आल्यावर माझ्या सासूबाईंनी सगळा स्वयंपाक करून ठेवला होता. मस्त असं जेवण केलं, एक झोप काढली आणि पुन्हा आम्ही माझ्या नंदेच्या घरी जायला निघालो, कारण आज होता माझ्या भाचीचा बड्डे. मस्त असा केक मागवला होता आणि छानसं असं डेकोरेशन केलं होतं. बड्डे गर्लच्या सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या, त्यामुळे आम्ही लगेचच बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात केली. सगळ्यात पहिलं बड्डे गर्लचं ऑप्शन करून घेतलं आणि मग केक कटिंगला सुरुवात केली. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर राशी, हॅपी बर्थडे टू यू. ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. मस्त असं बड्डे सेलिब्रेशन झालं. सगळ्यांनी बड्डे गर्लसोबत असे छान छान फोटो काढले. मग आम्ही देखील बड्डे गर्लसोबत असा छान फोटो काढून घेतला. मग आम्ही जेवणासाठी ताटं वाढायला सुरुवात केली. बड्डे स्पेशल असा आज मस्त मेन्यू ठेवलेला होता. त्यामध्ये पावभाजी, हक्का नूडल्स, मंचुरियन, केक आणि बिर्याणी असा बेत होता. मग आमच्या आहोंनी मुलींचा मस्त असा गेम घेतला. मुलींनी तो खूप एन्जॉय केला. असा होता आजचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.